काय सांगतो योहान याचा 16वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये, माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज गॉड. इथं काय सांगितलंय? जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज गॉड. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी ह्या जगाला जिंकले आहे. प्रेज गॉड. येशू ऑलरेडी या ठिकाणी काय करतोय? प्रोफेसी करतोय. प्रेज गॉड. येशू या ठिकाणी, जर तुम्ही 16वा अध्याय वाचाल ना, तर तुम्ही घाबरणार. काय काय होणार आहे, कसं संकट, कसं नाही का परसिक्युशन, कसा छळ, या सगळ्या गोष्टी वाचून ऐकून तुम्हाला नाही का तुम्ही प्रेशर येईल तुम्हाला की एवढं गोष्टी घडणार आहेत आपल्यासोबत. लिटरली दानादान होणार आहे. बायबल सांगतं की लोक लिटरली पळून जाणार वगैरे. प्रेज गॉड. बट बायबल काय सांगतं? ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना येशू नाही का एक गोष्ट बोलतो. तो म्हणतो, जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज गॉड. जगात तुम्हाला क्लेश होतील. क्लेश म्हणजे त्रास होईल, छळ होईल, संकट येणार. प्रेज गॉड. प्रेज गॉड. क्लेश येणार, त्रास होणार, छळ येणार, संकट येणार. प्रेज गॉड. पण हे कशाबद्दल लिहिले माहितीये का? शिष्यांना येशू सांगतोय. येशू कोणाशी बोलतोय? हे संभाषण कोणाशी बोलतोय येशू? येशू शिष्यांना बोलतोय. राईट. कोणाला बोलतोय येशू? त्याचे क्राऊड नाही का, मी तुम्हाला क्राऊड बद्दल शिकवलं काही दिवसांपूर्वी. क्राऊड मध्ये खूप सारे सर्कल्स होते, पण हा जो क्लोज सर्कल आहे जो त्याच्या शिष्यांचा आहे, त्यांच्या शिष्यांशी बोलताना तो त्यांना बोलतो, इन द वर्ल्ड यू विल हॅव ट्रिब्युलेशन बट फिअर नॉट, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड. प्रेज गॉड. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण घाबरू नका, मी ह्या जगाला जिंकला आहे. प्रेज गॉड. काही लोक विचार करत असतील नाही का, कर्ज नाही का भरलं नाही त्यामुळे रिकव्हरी वाले येत आहेत, शिवीगाळ करतायत, त्यामुळं नाही का त्रास होतोय आणि तो ह्याच गोष्टीचा भाग आहे. नो. प्रेज गॉड. तुम्ही नो पार्किंग मध्ये गाडी लावली, तुमची गाडी उचलली, तुम्हाला भुर्दंड भरावा लागला. प्रेज गॉड. तुम्ही गाडी नाही का ओव्हर स्पीड केली, अपघात झाला, फ्रॅक्चर झाला, त्याच्यानंतर नाही का तुम्हाला त्रास झाला, पीडा झाल्या, यातना झाल्या. आणि काही लोकांना असं वाटत असेल हे सगळं नाही का ख्रिस्ताने प्रोफेसी केली आहे माझ्याबद्दल, आपल्याबद्दल, त्यामुळं ह्या गोष्टी, ह्या त्रासाला मी सामोरे जात आहे. किंवा तुम्ही काहीतरी ब्लंडर केलाय तुमच्या लाईफ मध्ये, तुम्ही काहीतरी चुकी केली आहे. प्रेज गॉड. तुम्ही काहीतरी नाही का दोष केलाय किंवा चुकी केली आहे, त्यामुळं काहीतरी तुमच्या जीवनात चुकीचं घडतंय. किंवा तुम्ही शिक्षण घेतलं नाही त्यामुळे आज तुम्हाला चांगली नोकरी नाहीये. किंवा तुम्ही वेळेचं नियोजन आणि पैशाचं नियोजन नाही केलं, त्यामुळे आज नियोजन तुमचं फेल आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. प्रेज गॉड. येशू ह्या गोष्टीबद्दल नाही बोललाय. प्रेज गॉड. येशू कशाबद्दल बोललाय? माझ्यामुळं. प्रेज गॉड. इट्स नॉट बिकॉज ऑफ युअर मिस्टेक्स. प्रेज गॉड. इट्स नॉट बिकॉज ऑफ युअर ब्लंडर्स विच यू हॅव मेड. प्रेज गॉड. इट इज बिकॉज ऑफ मी. प्रेज गॉड. येशू कशाबद्दल बोलते? माझ्यामुळं. बिकॉज यू बिलीव्ड. तुम्ही विश्वास केला, तुम्ही नाही का मला फॉलो केलं, त्यामुळं कदाचित तुमच्या फॅमिली मधले लोक तुम्हाला नाही का मान सन्मान देणार नाहीत, तुमची अवहेलना करतील, तुमचे शेजारी तुमच्यावर हसतील. प्रेज गॉड. किंवा आताच्या काळात तुम्ही पाहताय वेगवेगळे लोक चर्चेसवर हल्ले करतायत, छळ होतोय, संकट येतंय. प्रेज गॉड. इट इज वाय? इट इज बिकॉज ऑफ क्राइस्ट. ख्रिस्तामुळं. येशूने ऑलरेडी सांगितलंय. प्रेज गॉड. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रियांनो नाही का, हा सगळा चॅप्टर आहे ना,
त्याच्यामध्ये काय सांगतोय माहितीये का येशू, की मी चाललोय. प्रेज गॉड, मी चाललोय आणि मी गेलो ना तर तुम्हाला दुसरा कैवारी पाठवेल. प्रेज गॉड. कुठं लिहिलंय? 16:7 मध्ये. कोणीतरी वाचाल? प्रेज गॉड. इथे काय लिहिलंय ह्या चॅप्टर मध्ये? मी पूर्ण चॅप्टर तुम्हाला वाचून दाखवणार नाही, तुम्ही घरी जाऊन वाचा. ह्या चॅप्टर मध्ये पूर्ण नाही का छळ, संकट, आपदा, काय काय गोष्टी होतील, कसं आपला छळ होईल, कशी आपली पिळवणूक होईल, ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्यात. पण येशू या ठिकाणी 7व्या वचनामध्ये खूप सुंदर गोष्ट बोलतोय. प्रेज गॉड, मी जावं हे तुमच्या हिताचं आहे. प्रेज गॉड, मी जर गेलो नाही तर मदतनीस कसा येईल? प्रेज गॉड, कैवारी कसा येईल? प्रेज गॉड, ज्यावेळेस मी जाईल मी त्याला पाठवेल. प्रेज गॉड, मी पित्याकडे प्रार्थना करेल आणि पिता कैवारी, जो सत्याचा आत्मा आहे, जो आपला मदतनीस आहे, तो आपल्याकडे पाठवेल. प्रेज गॉड. प्रेज गॉड. येशूचं मरण इम्पॉर्टंट होतं, येशूचं पुनरुत्थान देखील इम्पॉर्टंट होतं आणि येशूचं स्वर्गारोहण देखील इम्पॉर्टंट होतं. येशूचं स्वर्गारोहण काय इम्पॉर्टंट होतं? कारण येशू तिकडे गेल्यानंतर पित्याकडे प्रार्थना करणार होता आणि पिता पवित्र आत्मा पाठवणार होता. प्रेज गॉड. आता जेव्हा की प्रेज गॉड आपण त्या काळामध्ये आहोत. प्रेज गॉड. आता जेव्हा की आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत, जी परिस्थिती प्रोफेसाय करण्यात आली होती येशूच्या द्वारे, की छळ, संकट होईल, आपदा येतील. प्रेज गॉड. माझ्या नावाने लोक तुम्हाला नाही का वाईट वाईट गोष्टी बोलतील, तुम्हाला नाही का तुरुंगात टाकतील, तुमची दानादान करतील. प्रेज गॉड. पण हे सगळं परिस्थितीमध्ये नाही का एक गोष्ट महत्वाची आहे, आपण धीर धरला पाहिजे, कारण येशूने ऑलरेडी जगाला जिंकलंय. प्रेज गॉड. ह्या चॅप्टरची शेवट खूप सुंदर होतं. प्रेज गॉड. ह्या चॅप्टरचा शेवट होतो 33व्या वचनाने. तो काय म्हणतो? जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु धीर धरा, मी ह्या जगाला जिंकले आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. बोला धीर धरा. आपल्या शेजाऱ्याला बोला धीर धरा. आणि आपण सगळ्यांनी नाही का स्टडी केलंय, आपण सगळ्यांनी नाही का अभ्यास केलाय, आपण सगळे शिकलो आहोत की धीर ही गोष्ट कशी भेटते? हा, संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. प्रेज गॉड. सो बायबल काय सांगतं इथं, की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील पण धीर धरा. प्रेज गॉड. काही लोकांना असं वाटतं की आम्ही येशूला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलंय, आता लाईफ एकदम नाही का सुरळीत चालेल, माझं एकदम हॅपी गो लकी लाईफ असेल माझं. प्रेज गॉड. सगळं काही व्यवस्थित होईल. आता जगात सगळं नाही का ओबडधोबड होतं, जगात सगळे नाही का प्रॉब्लेम, संकट होते. आता मी येशूला अनुसरलोय, आता मी येशू ख्रिस्ताकडे आलोय, म्हणून माझं सगळं लाईफ नाही का एकदम प्रॉब्लेम विरहित होईल. प्रेज गॉड. आधी काय होतं? आपण जगामध्ये होतो, समस्येमध्ये होतो, पापामध्ये होतो, बंधनामध्ये होतो. आता आपण त्याच्यातून बाहेर निघलोय, राईट? आपण त्याच्यातून बाहेर निघलोय आणि आपण असं वाटतंय ख्रिस्तामध्ये आता सगळं नाही का व्यवस्थित असणार आहे. येस, सगळं व्यवस्थित असणार आहे. पण बायबल इथं काय सांगते, की तुम्हाला क्लेश होणार, संकट येणार, पण घाबरू नका, मी या जगाला जिंकलंय. व्हॉट इज द डिफरन्स? ख्रिस्ताच्या विरहित जे लाईफ आहे ना, त्याच्यामध्ये भीती पण होती. प्रेज गॉड. शाश्वती नव्हती. प्रेज गॉड. ख्रिस्ताविरहित जे लाईफ होतं, जे आपण जगत होतो, त्याच्यामध्ये शाश्वती नव्हती, त्याच्यामध्ये भीती होती, त्याच्यामध्ये नाही का काहीच खात्री नव्हती. बट आता ख्रिस्ता बरोबर जे लाईफ आहे आपलं, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता आणि प्रभू म्हणून स्वीकारलंय प्रियांनो, प्रेज गॉड, आता आपल्याकडे शाश्वती आहे, आता आपल्याकडे खात्री आहे. येशू ख्रिस्ताने ऑलरेडी गोष्टी सांगून ठेवल्यात की ह्या गोष्टी घडणारच. प्रेज गॉड. त्याने हे पण सांगितलंय, त्याने आपली हौसला अफजाई पण केली आहे, त्याने आपल्याला हे पण सांगितलंय की धीर धरा, मी ह्या जगाला जिंकलंय. प्रेज गॉड. ज्या वेळेस नाही का आपल्याला नाही का ख्रिस्तामुळे नाही का लोक काहीतरी बोलतील, आपल्यावर हिंसक होतील किंवा आपल्याला छळ, संकट ह्या गोष्टींना नाही का सामोरे जायला लागेल,
बट डोंट वरी. प्रेज गॉड. बायबल एका ठिकाणी काय सांगतंय की जम्प फॉर जॉय. प्रेज गॉड, आनंदाने उड्या मारा. जर जर तुमचा माझ्या नावामुळे नाही का छळ होतोय तर आनंदाने उड्या मारा. प्रेज गॉड, हे सौभाग्य आपल्याला भेटलंय की त्याच्या नावामुळे नाही का, त्याच्या नावाखातर आपण काहीतरी सहन करावं. प्रेज गॉड. नाहीतर सगळं जगाचं दुःख येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलंय. आता त्याच्या नावामुळं जर लोक आपला छळ करतायत, आपल्याला बरं वाईट बोलतायत, तर माझ्या प्रियांनो, ह्याच्यापेक्षा नाही का मोठं सौभाग्य कोणतंच नाहीये. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? प्रेज गॉड. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला हेल्पची गरज आहे, आपल्याला मदतीची गरज आहे. येस, तो चाललाय, पण तो आपल्याला नाही का असंच सोडून नाही चाललाय. ज्यावेळेस तो वरती स्वर्गावर होत होता, ज्यावेळेस तो वरती जाणार होता ना, त्यावेळेस त्याने ऑलरेडी सांगून ठेवलं होतं की मी जातोय, तुमच्यासाठी मदतनीस पाठवतोय, तुमच्यासाठी कैवारी पाठवतोय, तुमच्यासाठी सत्याचा आत्मा पाठवतोय. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण सोशल मीडियावर त्या क्लिप्स पाहतोय, न्यूज पाहतोय, काही लोक नाही का घाबरतायत, काही लोक चर्चमध्ये येण्यासाठी विचार करतायत, कतरतायत. बट प्रेज गॉड, आपलं चर्च हे नाही का बोल्ड चर्च आहे. प्रेज गॉड, आपलं चर्च हे धीराने भरलेलं चर्च आहे. आपलं चर्च हे प्रार्थना करणारं चर्च आहे. आपलं चर्च हे सर्व परिस्थितीमध्ये धीराने उभं राहणारं, प्रार्थना करणारं चर्च आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ना आपल्याला मदत करायला नाही का देवाने कोणाला तरी पाठवलंय. प्रेज गॉड. आपल्याला हेल्प करायला कोणाला तरी पाठवलंय. ज्यावेळेस नाही का आपल्याला पोलिसांच्या हवाले करतील, किंवा आपल्याला ज्युडिशियरी सिस्टीमकडे देतील, कोर्टामध्ये पाठवतील, किंवा आपल्यावर नाही का अटॅक करायला येतील, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये बायबल काय सांगतं, तुम्ही काय बोलावे त्याच घटकेस पवित्र आत्मा तुम्हाला सुचवून देईल. काही लोक नाही का विचार करतात नाही का, तुम्हाला असं बोलल्यावर तुम्ही असं बोला, तुम्हाला तसं बोलल्यावर तुम्ही तसं बोला. येस, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन जर त्या गोष्टी असतील तर लिटरली वी विल ऍक्सेप्ट इट. प्रेज गॉड. पण बायबल काय सांगतं की पवित्र आत्मा तुम्हाला त्याच घटकेत सुचवून देणार. येस, पवित्र आत्मा तुम्हाला त्याच घटकेत सुचवून देणार. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्याने आपल्याला एकटं सोडलं नाही ह्या जगामध्ये. त्याला माहिती आहे की ह्यांना पवित्र आत्माची गरज आहे. प्रेज गॉड. निखिल असा एकटा काय करू शकत नाही, पवित्र आत्म्याची गरज आहे. मचिंद्र एकटा नाही करू शकत ह्या गोष्टी, पवित्र आत्म्याची गरज आहे. मनश्री एकट्याने नाही करू शकत, तिच्या बलबुत्यावर नाही उभं राहू शकत, पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रेज गॉड. पवित्र आत्मा इज हिअर. प्रेज गॉड. पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे, पवित्र आत्मा आपल्या जीवनात आहे. प्रेज गॉड. आपल्याला त्याच्याकडे रिच आउट केलं पाहिजे. प्रेज गॉड. आता जसं जसं वेळ काळ नाही का जातोय प्रियांनो, जसं जसं ते दिवस जवळ येत आहेत प्रियांनो, आपलं त्याच्याबरोबर नातं घट्ट असलं पाहिजे, आपलं त्याच्याबरोबर नातं स्ट्रॉंग असलं पाहिजे. प्रेज गॉड. आपल्याला माहिती पाहिजे आपलं जे आता जे परसिक्युशन होतं ते आपल्यासाठी आहे का, नाहीतर उगाच दुसऱ्याच्या परसिक्युशन मध्ये आपण नाही का भाजून निघायचो. समजतंय मी काय बोलतोय? सो पवित्र आत्मा तुम्हाला सांगल की या दिस इज ही ती गोष्ट आहे, तुला नाही का तयार राहावं लागेल. समजतंय तुम्हाला? तुमचा राईट टाइम पवित्र आत्मा सांगेल की हा राईट टाइम आहे, ह्या टायमिंगला ह्या गोष्टी होणार आहेत. बट आपलं चर्च नेहमी नाही का प्रिपेअर असणार. प्रेज गॉड. आपलं चर्च प्रार्थनेने प्रिपेअर असणार. प्रेज गॉड. सो पवित्र आत्मा आपल्याला नाही का मदत करायसाठी आहे. पवित्र आत्मा, बोला, पवित्र आत्मा मला मदत करायसाठी आहे. सर्व प्रसंगी, सर्व स्थितीमध्ये पवित्र आत्मा माझी सहायता करायसाठी आहे. पवित्र आत्मा तुम्हाला, पवित्र आत्मा आम्हाला आमच्या कामामध्ये, आमच्या सेवकाईमध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या जीवनाच्या प्रत्येक स्तरामध्ये पवित्र आत्मा तू आम्हाला मदत कर. जसा हे वेळ जवळ आलाय, जशी घटका जवळ आली आहे, पवित्र आत्मा ह्या घटकेमध्ये
मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या मंडळीला, माझ्या पास्टरांना, आम्हा सगळ्यांना तयार कर, जेणेकरून आम्ही आमच्या बरोबर भरपूर तेल घ्यावं आणि आमचे दिवे तेवत ठेवावेत. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आपण पवित्र आत्म्याशिवाय काही करू शकत नाही प्रियांनो. प्रेज गॉड. आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे म्हणजे पाहिजे. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. येशूला सुद्धा ही गोष्ट माहिती होती. तो जाता जाता तो म्हणाला, मी जातो हे तुमच्या भल्याचं आहे. इट इज फॉर युअर बेनिफिशियल दॅट आय गो. असं का बरं म्हणाला येशू? हे तुमच्या फायद्याचं आहे असं का म्हणाला येशू? माझं जाणं हे तुमच्या फायद्याचं आहे असं का म्हणाला येशू? तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला पवित्र आत्मा कैवारी मिळाला नसतं. व्हेरी गुड. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, येशू ज्यावेळेस पृथ्वीवर होता ना, त्याला इस्रायलचं मॅन्डेट होतं. इस्रायल सोडून बाहेर नव्हता जाऊ शकत. ज्यावेळेस येशू पृथ्वीवर होता ना, तो इस्रायल सोडून बाहेर जाऊ शकत नव्हता. म्हणून येशूचं स्वर्गात जाणं खूप इम्पॉर्टंट होतं. कारण पवित्र आत्म्याला पूर्ण जगाचा मॅन्डेट आहे. समजतंय? पवित्र आत्म्याला पूर्ण जगासाठी पाठवण्यात आलं होतं. येशूला इस्रायलामध्ये नाही का, इस्रायलाच्या हे भटकलेल्या नाही का ह्या मेंढरांसाठी पाठवलं होतं. पण त्याच्याद्वारे तारण जगामध्ये येणार होतं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होणार होतं. बायबल कसं सांगतं, योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज गॉड. आणि तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त हा शरीरामध्ये होता. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त हा शरीरामध्ये होता आणि 100% मनुष्य देखील होता. प्रेज गॉड. एक आत्माच आपल्याला नाही का मदत करू शकते. एक आत्माच अनलिमिटेड आपल्या सोबत राहू शकते. प्रेज गॉड. समजते मी तुम्हाला काय सांगतो? ज्यावेळेस येशू वर पित्याकडे गेला, प्रेज गॉड, पवित्र आत्मा आला खाली. प्रेज गॉड. आता पवित्र आत्मा अमेरिकामध्ये पण आहे, पवित्र आत्मा इंग्लंडमध्ये पण आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे, युरोपमध्ये पण आहे, चायनामध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे, नेहरू नगरमध्ये पण आहे, किंग्स अँड प्रिस्ट मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. प्रेज गॉड. पवित्र आत्मा, तुम्ही ज्या वेळेस नाही का बाईक चालवताय तुमच्या सोबत पवित्र आत्मा आहे. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याला काही कंट्रोल नाहीये. पवित्र आत्म्याला काही सीमा नाहीयेत प्रियांनो. प्रेज गॉड. तो तुम्हाला नाही का तुरुंगात जरी डांबण्यात आलं तर त्याच्यातून बाहेर काढू शकतो. प्रेज गॉड. तो शैतानाचं कसलं पण जो असेल तो मोडू शकतो. प्रेज गॉड. पवित्र आत्मा इज सफिशियंट. प्रेज गॉड. तुम्हाला पवित्र आत्मा पुरेसा आहे. बोला प्रेज. बोला माझ्या मागे बोला. मला पवित्र आत्मा पुरेसा आहे. प्रेज गॉड. सो पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करणार. जर तुम्ही नाही का गृहिणी आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करणार. पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये मदत करणार, तुमच्या शिक्षणामध्ये मदत करणार. पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मदत करणार, तुमच्या करिअरमध्ये मदत करणार, सर्व ठिकाणी मदत करणार. बट वी हॅव टू बी इन ट्यून विथ होली स्पिरिट. प्रेज गॉड. आपण पवित्र आत्म्यासोबत सहभागितेमध्ये असलं पाहिजे. प्रेज गॉड. अँड ही इज रिअल. जसं मी तुम्हाला रिअल आहे, मी तुम्हाला स्पर्श करू शकतो, प्रेज गॉड करू शकतो, तसं पवित्र आत्मा देखील रिअल आहे. तो तुम्हाला स्पर्श करू शकतो, तो तुमच्या सोबत राहू शकतो, तो तुमच्या सोबत नाही का फिरू शकतो. प्रेज गॉड. अँड ही इज देअर ऑलवेज. प्रेज गॉड. माझ्या बोलण्याच्या आधीपासून तो तुमच्या सोबत आहे. बट काय माहितीये का, आपला एन्काउंटर नाही झाला, आपण आपलं त्याच्याबरोबर वार्तालाप नाही झाला किंवा आपलं त्याच्यासोबत नाही का संभाषण नाही झालं, त्यामुळे नाही का आपल्याला असं वाटतं की मी एकटा आहे. प्रेज गॉड. आपल्याला आता ते रिलेशनशिप मध्ये जसं काळ जवळ येत आहे, जसं वेळ जवळ येत आहे माझ्या प्रियांनो,
प्रेज गॉड, आपल्याला जास्तीत जास्त पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये वाढलं पाहिजे. प्रेज गॉड, आपल्याला जास्तीत जास्त सतेज बनलं पाहिजे, संवेदनशील बनलं पाहिजे. संवेदनशीलता माहिती काय आहे? कॅन एनीबडी टेल? संवेदनशीलता. अलर्ट, जाणीव, सेन्सिटिव्ह. येस, प्रेज गॉड. सो असं संवेदन राहायचं आहे आपल्याला, असं संवेदन असलं पाहिजे. त्याला जे फील होतंय ते तुम्हाला फील झालं पाहिजे. समजतंय? आणि कोण करतात हे लोक माहितीये का? हे सगळं कोण लोक करू शकतात माहिती? लिटरली अशा लोकांबरोबर राहिलोय मी. लिटरली सडनली नाही का ते रडायला लागतात, हसायला लागतात. बिकॉज असं ते प्रेयर लाईफ त्यांचं मेंटेन आहे की पवित्र आत्म्यासोबत नाही का ते नेहमी संवेदनशील असतात. प्रेज गॉड, आपल्याला पवित्र आत्म्यासोबत असं संवेदनशील असायला पाहिजे की पवित्र आत्मा तुम्हाला काय बोलतोय लगेच स्पिरिट मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. कळतंय मी काय बोलतोय? पवित्र आत्मा तुमच्याशी काय बोल. पवित्र आत्मा कदाचित तुम्हाला म्हणत असेल हे थोडा वेळ साईडला हो, अन्य भाषेत बोल. प्रेज गॉड, प्रेज करायला लाग. तुम्ही प्रेज करायला लागलं पाहिजे. असं आपल्याला संवेदनशील राहायचंय पवित्र आत्म्यासोबत. सेन्सिटिव्ह. येस, सेन्सिटिव्ह. तुम्हाला माहितीये, तुम्ही जितकं जास्त जगाचे आवाज ऐकताल, मोबाईलवर घ्या, फ्रेंड्सच्या सोबत नाही का, जितकं जास्त क्राऊड मध्ये असाल तितका कमी तुम्हाला तो आवाज ऐकायला येणार. समजतंय मी काय सांगतो? पण जितकं तुम्ही स्वतःला सेट अपार्ट करताय, जितकं तुम्ही स्वतःला नाही का वेगळं ठेवताय, प्रेज गॉड, क्राऊड पासून, गर्दीपासून, सोशल मीडिया पासून जितकं तुम्ही स्वतःला नाही का अलिप्त ठेवताय, वेगळं ठेवताय, प्रेज गॉड, आणि त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करताय प्रियांनो, तितकं जास्त तुम्ही सेन्सिटिव्ह होताय. प्रेज गॉड, तितकं जास्त तुम्ही नाही का संवेदनशील होताय. समजतंय? पण जितकं तुम्ही स्वतःला बिझी ठेवताय क्राऊडमध्ये, कामामध्ये, काही पण असेल ते, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, स्वतःला नाही का नेहमी व्यस्त, किंवा जरी काय व्यस्त राहण्याचं कारण नाही तरी मोबाईलमध्ये कंटिन्यू नाही का व्हिडिओज पाहणं, मूवीज पाहणं, न्यूज पाहणं, रील्स पाहणं, शॉपिंग साईट्स पाहणं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो ही विल ऑलवेज सी, ही इज अ जेंटलमॅन. पवित्र आत्मा काय जेंटलमॅन आहे. ही विल सी यू आर बिझी, ही विल नॉट डिस्टर्ब यू. आय एम टेलिंग यू, ही विल नॉट डिस्टर्ब यू. ही विल जस्ट क्राय, शी नीड्स मी, ही नीड्स मी, बट स्टील बिझी. कळतंय मी काय बोलतोय? ज्यावेळेस तुम्हाला असं फील होतं की आय नीड नाही का कोणाची, मला मदतीची आवश्यकता आहे, आय एम हेल्पलेस, त्यावेळेस तो धावून येणार तुमच्याकडे. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? सो का नाही आपण नाही का आधीपासूनच थोडंसं नाही का स्वतःला सेट असाइड केलं, एक डिफरंट लाईफ जगा. असं लोंढ्याप्रमाणे नाही का सगळेच वाहून जात आहेत. समजतंय? कोणीतरी नाही का असं उभं राहा, लॉर्ड टॉक टू मी, आय एम डेडिकेटिंग these many minutes. मी इतके मिनिटं नाही का स्वतःला नाही का वेगळं ठेवतोय, मी अन्य भाषेत प्रार्थना करतोय. प्रेज गॉड, जितकं जास्त तुम्ही नाही का संवेदनशील राहताय, जितकं जास्त तुम्ही नाही का सेन्सिटिव्ह राहताय, तितकं जास्त त्याचा आवाज तुम्हाला स्पष्ट होणार. मला आठवतं मी बेनिनचं बुक वाचलं होतं, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. जर तुम्ही कधी वाचलंय, प्रेज गॉड. बेनिन काय म्हणतो माहितीये का त्या बुक मध्ये, मला देवाचा आवाज खूप स्पष्ट ऐकायला येतो. का माहितीये का? कारण त्याने ज्या गोष्टी बोलल्या ना त्या मी करतोय, आणि ज्यावेळेस मी त्या गोष्टी करतोय ना त्यावेळेस अधिक जास्त स्पष्ट तो आवाज होतो. प्रेज गॉड. सपोज तो बोलतोय नाही का
की थोडा वेळ अन्य भाषेत प्रेयर करा. आणि तुम्ही नाही का रिमोट घेऊन बसलाय टीव्ही समोर. तुम्ही म्हणताय बघू रात्री प्रेयर करताना करेल. बघू जेवण झाल्यानंतर करेल. बघू नाही का हा प्रोग्राम संपल्यानंतर करेल. मग तुम्ही काय करताय माहितीये का? डिले करत नाही का थकून जाताय, नंतर तुम्ही झोपून जाताय. समजतंय मी काय सांगतोय? सो हे काय होतं माहितीये का? स्लोली तुम्ही त्याला का नाही का काय करताय, डिस्टन्स देताय. तुम्ही त्याच्यापासून दूर होताय. त्याचा आवाज हळू तुमच्याकडे नाही का अस्पष्ट ऐकायला येतो. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? जेव्हा तुम्ही ओबे करताय, यू विल हिअर नाही का मोर क्लिअरर. ज्यावेळेस तुम्ही नाही का त्या त्या आवाजाला नाही का ओबे करताय, त्यावेळेस अधिक स्पष्टपणे नेक्स्ट टाइम तुम्ही ऐकाल. सपोज त्याने तुम्हाला नाही का 4 वाजता प्रार्थनेसाठी उठवलंय. प्रेज गॉड, तुम्हाला असं फील झालं की तो तुम्हाला म्हणतोय की प्रेयर कर. आणि तुम्ही प्रेयर केली. आय एम टेलिंग यू, अधिक स्पष्ट होणार थोड्या वेळाने. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो तुम्हाला हे मेंटेन करायचं. हळू तो तुम्हाला सांगणार की इंटरव्ह्यूमध्ये हे बोल. इंटरव्ह्यूवर ह्या गोष्टी शोधतोय. प्रेज गॉड. तो तुम्हाला सांगणार तुमच्या स्वयंपाकामध्ये काय चेंजेस तुम्हाला करायचे. तो तुम्हाला सांगणार तुमच्या कामामध्ये तुम्ही कसं उत्कृष्टतेमध्ये चालणार. कधी सांगणार? ज्यावेळेस तुम्ही संवेदनशील होताय त्याच्या आत्म्याच्या प्रती. समजतंय? जगला असाल आतापर्यंत एक बेशिस्त लाईफ जगला असाल नाही का, आपली मनमानी नाही का. तुम्हाला दिसत नाही का की मला परत हे बोलू द्या की येशू ख्रिस्ताला फक्त तुम्ही आपला नाही का लॉर्ड आणि प्रभू म्हणून स्वीकारलंय. पण तुम्ही स्वीकारलंय, पण तो खरंच झालाय का लॉर्ड आणि प्रभू तुमच्यावर? तुमच्या स्वतःला नाही का हा प्रश्न विचारा. समजतंय? की अजून तुम्ही नाही का तुमच्या नाही का आदतांचे गुलाम आहात. तुमच्या हॅबिट्सचे नाही का गुलाम आहात. तुमच्या कमजोरीचे गुलाम आहात. तुमच्या झोपेचे गुलाम आहात. किंवा तुमच्या नाही का प्रोग्रामचे, न्यूजचे गुलाम आहात तुम्ही. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? येस, तुम्ही नाही का खूप वर्षापूर्वी तुमचं तारण झालं, त्यावेळेस ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारले. येस, तो आपला तारणारा आणि प्रभू आहे. प्रेज गॉड. बट तो सर्वस्वी नाही का अजून नाही झालाय. तुम्हाला त्याला नाही का सरेंडर केल्यावर तो तुम्हाला नाही का त्या एरियामध्ये त्याचं प्रभुत्व दाखवेल आणि गोष्टी सॉल्व्ह करेल. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? अजूनही नाही का तुम्ही स्वतःच प्रभू आहे काही एरियामध्ये तुमच्या जीवनाच्या. समजतंय? अजूनही नाही का आयडल वर्शिप चालू आहे. म्हणजे स्वतःला तुम्ही नाही का देव केले त्या एरियामध्ये. प्रेज गॉड. सो गॉड वॉन्ट्स दॅट एव्हरी एरिया. प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय? आर यू अंडरस्टँडिंग? सो ह्याच्यामध्ये नाही का ह्याच्यामध्ये डायरेक्ट असं उत्तर नाहीये, पण 2 वेज आहेत ज्याच्यामुळं नाही का तुम्हाला ह्या गोष्टी लगेच आयडेंटिफाय होतील. 2 वेज म्हणजे सगळ्यात पहिला वेज काय, सगळ्यात पहिला मार्ग काय माहितीये का? तुम्ही जितकं जास्त पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये आहे ना, तितकं तुम्ही नाही का त्याच्या आवाजाचे सवयीचे असणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं पाठमोरे उभे आहेत, तुमच्या मागून तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याने तुम्हाला आवाज मारला. तुम्हाला माहिती आहे की हा हर्षू आहे किंवा हा प्रज्वल आहे. प्रेज गॉड. येस, तुम्हाला समजणार हा ह्याचा आवाज आहे. बिकॉज का? कारण तुम्ही ह्या आवाजाच्या सोबत प्रवास केलाय. समजतंय? सो पहिला काय माहितीये का, तुम्ही जितकं त्या आवाजाच्या सोयीचे आहे ना, तर तुम्हाला नाही का तो आवाज तितकं जास्त आयडेंटिफाय करायला हेल्प होणार. हा झाला पहिला वे. आणि दुसरा वे काय आहे? जितकं तुम्ही सगळे बटन्स नाही का सगळ्या दुनियाला बंद कराल. आता काय मल्टिपल आवाज आहेत, सगळे बटन चालू आहेत.
फ्रेंड्स चालू आहे, ऑफिसमधले चालू आहे चाव चाव, कंटिन्यू फोन चालू आहे, घरातलं चाव चाव, शेजाऱ्यांचा चाव चाव. चाव चाव आय मीन टू से तुम्ही वेळ देताय ह्या लोकांना. जरी कोण नाहीये तरी हे पिल्लो आहे. प्रेज गॉड. समजतंय? आय एम टेलिंग यू, सेट अपार्ट. स्वतःला नाही का वेगळं करा. तुम्हाला सांगू का, तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्ही एका ठिकाणी जॉबवर आहात, तुम्हाला असं वाटत असेल की पास्टर हे माझ्यासाठी खरंच डिफिकल्ट आहे. आय एम टेलिंग यू, देव तुम्हाला ग्रेस देईल. तुमचं काम पण तुम्ही व्यवस्थित करताल, तुमचा धंदा बिझनेस सगळं व्यवस्थित करताल, आणि तुम्ही नाही का हे सगळं करत असताना नाही का एकटं त्याच्यासोबत वेळ घालवाल. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, एकटं त्याच्यासोबत वेळ घालवणं. तुम्हाला माहिती आहे, मला तुम्हाला सांगू द्या, येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, बायबल सांगते. लूक याचा 4 अध्यायामध्ये लिहिले, ही वॉज बीइंग फिल्ड विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने भरल्या भरल्या पवित्र आत्मा येशूला कुठं घेऊन जातोय? अरण्यामध्ये घेऊन जातोय. का बरं अरण्यामध्ये घेऊन गेला? परीक्षा व्हावी म्हणून. प्रेज गॉड. पवित्र आत्म्यासोबत त्याला वेळ घालवणं खूप इम्पॉर्टंट होतं. ज्यावेळेस परीक्षा तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, कॅच बघा. when you come across situations, trials, tribulations, temptations, testings, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा तुमच्या सोबत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पवित्र आत्मा नेहमी आहे पास्टर. प्रेज गॉड. बट तुम्ही आहेत का पवित्र आत्म्याच्या सोबत? बायबल काय सांगतात? मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी त्यागणार नाही. दॅट मीन्स ही इज 100% देअर विथ अस. ओके, बट आर वी विथ हिम? नाही समजलं? अजून खोलवर समजावतो. मार्था आणि मरिया, येशू ख्रिस्त घरात होता, मार्थेच्या घरात होता. कोणाच्या? मार्थेच्या घरात होता येशू ख्रिस्त, पण मार्था येशू सोबत नव्हती. इट कुड बी की येशू तुमच्या घरात आहे पण तुम्ही येशू सोबत नाहीये, असं असू शकतंय. होतं ना मार्थाच्या सोबत पण. येस, समजतंय? सो मला काय म्हणायचंय, डिस्कनेक्ट व्हा. नाही का, काही लोक जे बिनकामाचे आहेत, ज्याच्यापासून काय फायदा नाही, ज्यांच्याशी नाही बोललं किंवा बातचीत कमी केली तर काय आपल्या जीवनावर परिणाम नाही होणार. बंद करा. इकडं नाही का सार्वकालिकतासाठी नाही का पवित्र आत्म्याबरोबर बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत वाढणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आवाजाच्या सोयीचं होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बायबल वाचाल ना, तर उत्पत्तीपासून प्रगटीकरण पर्यंत नाही का त्याच्या आवाजाबरोबरचा प्रवास आहे. मग देव बोलला, मग परमेश्वर बोलला, मग देवाचा आत्मा बोलला, बोलला 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 नाही का. ह्या कंटिन्यू नाही का, हे म्हणजे जर देव बोलतोय तर त्याचा नाही का आवाज आहे. जर त्याचा आवाज आहे तर आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे शैतानाने नाही का ह्याची खात्री केली आहे की मी हे जग पूर्ण नाही का आवाजाने भरेल. यू विल हिअर सो मेनी व्हॉइसेस and you will get confused की what voice is his voice. समजतंय? तुम्ही इतके सगळे आवाज ऐकाल आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल की ह्याच्यापैकी कोणता आवाज नाही का माझ्या देवाचा आहे. येस, समजलं? येस. सो इट इज नॉट डायरेक्ट आन्सर, इट्स सिच्युएशन बेस्ड आन्सर. फर्स्ट काय होतं आन्सर की मी त्या आवाजाला नाही का ओळखून नाही का त्या आवाजासोबत प्रवास केला पाहिजे. सेकंड काय, त्याला सपोर्टला दुसरे आवाज बंद केले तर तो आवाज अधिक नाही का स्पष्ट होणार.